नमस्कार फ्रेंड्स, भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भागवत एकादशी व्रत केले जाते। वारकरी संप्रदायांमध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तिभावाने ठेवले जाते। चला तर आज आपण भागवत एकादशी या दिवसाचे अधिक महत्त्व जाणून घेऊया। तुम्ही कॅलेंडरमध्ये पाहिले असेल तर आज तुम्हाला निर्जला स्मार्त एकादशी तर उद्या भागवत एकादशी असे दिसेल। म्हणजे 6 जून 2025 रोजी निर्जला स्मार्त एकादशी आणि 7 जून 2025 रोजी भागवत एकादशी आहे। प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात। याप्रमाणे वर्षामध्ये 24 एकादशी येतात। यातील चैत्रापासून फाल्गुन शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी या एकादशी येतात। तर कृष्ण पक्षात पापमोचिनी, वरुथिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षट्तिला आणि विजया एकादशीचा समावेश होतो। तर निर्जला स्मार्त एकादशी ही तिथी श्रीहरी विष्णूला समर्पित आहे। जे लोक प्राचीन वेदांवर विश्वास असलेले, तपश्चर्या करणारे असे ऋषी, मुनी, आचार्य हे स्मार्त एकादशी व्रत करतात। ज्यांना वैदिक ज्ञान आहे, हे वैदिक धर्मावर विश्वास ठेवतात, ते ही स्मार्त एकादशीचा उपवास करतात। तर भागवत एकादशी जी वैष्णव आणि वारकरी भक्तांसाठी विशेष महत्त्वाची असते। भागवत एकादशी विशेषतः वैष्णव आणि वारकरी भक्त जे भगवान विष्णू आणि त्यांचे रूप असलेल्या विठ्ठलाची भक्ती करतात, ज्यामध्ये एकादशी व्रताची पूजा, उपवास केला जातो। श्रीहरी विष्णूंच्या नावाचे कीर्तन किंवा भजन केले जाते। थोडक्यात काय तर ऋषीमुनी तसेच कर्मकांड करणारे योगी स्मार्त एकादशी करतात। तर वैष्णव म्हणजे जे विष्णू भक्त आहेत, संसारी आहेत, जे सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात, ते भागवत एकादशीचे व्रत करतात। म्हणून विष्णू भक्तांनी निर्जला स्मार्त एकादशीला विष्णू पूजा करावी, मात्र एकादशी व्रताचे पालन भागवत एकादशीला करावे असे शास्त्र सांगते। या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करून श्रीहरी विष्णूंना पिवळी फुले, फळे, अक्षदा, तुळशीपत्र, चंदन अर्पण करावे। या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। या दिवशी दान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात। या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते। या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या, तीर्थस्नान व दान या सर्वांपासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळते अशी धार्मिक मान्यता आहे। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।